की उदाहरणार्थ इथला असलेला समजा आमच्या इकडं देशमुखी नाही, पण आमच्या इकडं देशमुख आहेत भरपूर. देशमुखीचा मोठेपणा त्यांचे वाडे वगैरे जमिनी वगैरे आहेत, किंवा रेड्डी कम्मा कप्पू या जाती आहेत. आता रेड्डी आपल्या इकडे आला, मी रेड्डी आहे म्हटला, आपण म्हणून बाजूला हो, रेड्डी मी तुझा काय करू रेड्डी घेऊन. पण जर तो त्याच्या गावात गेला, रेड्डी आले, अरे, कारण त्याच्या हाताखाली डॉमिनन्स जो त्याचा आहे, कास्टचा डॉमिनन्स, त्याच्या हाताखाली लोक आहेत. तसेच जिथं आपल्याकडे सामंतीय जाती आहेत, त्यांचं क्षेत्रफळ जर सोडलं तर त्यांना कुत्रं विचारत नाही. पण ही जी डॉमिनन्सचा प्रकार आहे, इमिटेशन, सर्वायवल अँड डॉमिनन्स, याच्यामुळं जाती तोडायच्या असतील तर या 3 गोष्टींमध्ये आपल्याला कुठे ना कुठे इंटरव्हेन्शन करावे लागते. इमिटेशनच्या बाबतीत ते करता येईल आपल्याला इंटरव्हेन्शन, सर्वायवलच्या बाबतीमध्ये बघा